नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून देशभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण घेत आहोत। विशेष म्हणजे या बातम्या आपल्याला मेनस्ट्रीम मीडियामध्ये दिसणार नाहीत किंवा त्या दाखवल्या जाणार नाहीत। अशा बातम्यांचा परामर्श या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। आपण नेहमी बघत असतो की मेनस्ट्रीम मीडियामध्ये एखादी बातमी दाखवली जाते आणि दिवसभर त्याच बातम्यांचं दळलं जातं। त्यामुळं देशभरात आणि देशाबाहेर घडणाऱ्या अनेक बातम्या दुर्लक्षित होतात, त्याकडे लक्षच जात नाही, किंबहुना जाणून बुजून त्या दुर्लक्षित केल्या जातात। न्यूज डंका अशा बातम्या, विशेष घडामोडी, बातमीमागची बातमी सांगणारा हा नवा कोरा उपक्रम घेऊन येतोय। मित्रांनो, गेली 2 दिवस आपण बघतोय की मुंबईत मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळायला हवं या मागणीसाठी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानात उपोषणाला बसलेले आहेत। त्यांच्याबरोबर राज्यभरातून विशेषतः मराठवाड्यातून आलेले मराठा बांधव सहकारी यांची संख्या मोठी आहे। आज दिवसभर आपण बघितलं की मुंबई महानगरपालिकेच्या समोर मराठा समाज बांधवांनी रस्ता रोको केलेला होता। आज माजी न्यायमूर्ती शिंदे यांच्या शिष्टमंडळानं जरांगे यांची भेटही घेतली। एका बाजूला हे सर्व सुरू असताना मुंबईत आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आलेले होते। लालबागच्या राजाचं दर्शन त्यांनी घेतलं। तत्पूर्वी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी स्वतंत्र बैठका केल्या। एक गोष्ट खरी आहे की कोणतंही आंदोलन किंवा एखादी सभा असेल तर त्याला आर्थिक पाठबळ हे महत्त्वाचं असतं। आज एवढ्या मोठ्या संख्येनं मराठा बांधव मुंबईत आलेले आहेत, त्यांची व्यवस्था ही स्वाभाविकपणे आलीच। इतका प्रवास, गाड्या, डिझेल वगैरे हा खर्च सध्या मोठ्या चर्चेचा विषय बनला आहे। राजकीय वर्तुळात याबद्दल आधी दबक्या आणि आता उघड चर्चा होत आहेत। ती एका नावाची चर्चा होतीये, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या। या सगळ्या आंदोलनाला एकनाथ शिंदे यांचं पाठबळ आहे असं आता उघडपणे लोक बोलत आहेत। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना माध्यमांनी प्रश्न विचारल्यानंतर राज ठाकरे यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्याकडे बोट दाखवलं। जरांगे यांना मुंबईत का यावं लागलं आणि या सगळ्या आंदोलनाच्या अनुषंगानं सर्व प्रश्नांची उत्तरं एकनाथ शिंदे हेच देतील, तुम्ही त्यांना प्रश्न विचारा, असा बॉम्बच त्यांनी टाकला। जो अर्थ निघायचा तो ठाकरे यांच्या विधानानंतर निघाला। त्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला कोणीतरी जरांगे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असल्याचं एक सूचक विधान केलेलं होतं। या सगळ्या पार्श्वभूमीवर आज अमित शहा यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांची जी बैठक झाली, त्या बैठकीत काय झालं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। दुसरीकडं ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हक्के यांनी तर थेट सत्ताधारी पक्षाचे नेते, आमदार, खासदार हे जरांगे यांच्या आंदोलनाला फूस लावत असल्याचा आरोप केला आहे। नेमके देवेंद्र फडणवीस यांना कोण अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतंय हे बघणं इथं महत्त्वाचं आहे। एकनाथ शिंदे यांनी या आंदोलनाला मदत केली असेल तर त्यामागचा त्यांचा अजेंडा काय आहे? कारण यापूर्वी ते मुख्यमंत्री असताना त्यांनी जरांगे यांची आंदोलनस्थळी जाऊन भेट घेतलेली होती। राज्याच्या प्रमुखानं अशा पद्धतीनं आंदोलनस्थळी जाऊन आंदोलनकर्त्याची भेट घेणं हे विरळच। आणखी एक बाब समजून घ्यावी लागेल, ती म्हणजे जरांगे यांच्या निशाण्यावर फक्त देवेंद्र फडणवीसच आहेत। सत्ताधारी म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याबद्दल ते ब्र काढत नाहीत। वास्तविक जरांगे यांनी वाशीत जो गुलाल उधळला तो एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना, हे विसरून चालणार नाही। त्यामुळं कुठंतरी पाणी मुरते हे नक्की। उरले सुरले संजय राऊत सुद्धा म्हणाले की आंदोलनाला एकनाथ शिंदे यांची फूस आहे। तेव्हा हा विषय आता वेगळ्या वळणावर आलेला आहे असं म्हटलं तर ते वावगं होणार नाही। कारण या संदर्भानं एक महिला आंदोलनकर्त्यांचा एक व्हिडिओसुद्धा समाज माध्यमांवर व्हायरल झालेले आहे। त्यात तर त्या असं म्हणत आहेत की आमची सोय शिंदे साहेबांनी केली, मात्र त्यांच्या सहकारी महिलांनी तो विषय तिथंच थांबवला आणि त्यातून जो संदेश जायचा आहे तो गेलेला आहे। शिंदे साहेबांनी जरा आम्हाला हॉटेलला दिलं होतं, पण मग राहायचं कुठे, खायचं कुठे? खायचं काय? आमच्या शिंदे साहेबांनी जरा आम्हाला हॉटेलला दिलं होतं। आम्ही स्वतः घरातून बनवून आणलं होतं।
मित्रांनो, उत्तर प्रदेशमधील अलीगडच्या एका शासकीय शाळेतील मुख्याध्यापकानं 11 वर्षांच्या मुलीबद्दल अत्यंत नीचपणा केलेला आहे. शकील अहमद असं त्याचं नाव आहे. ही मुलगी 7वी मध्ये शिकत होती. मुलीवर त्यानं लग्न करण्यासाठी दबाव टाकलेला होता. तो तिच्याबरोबर अश्लील चाळे करत होता. जेव्हा ती मुलगी या कृत्याला विरोध करत होती तेव्हा तो तिला परीक्षेत नापास करण्याची धमकी देत होता. हे प्रकरण उघडकीस येताच पोलिसांनी शकीलला अटक केलेली आहे. 23 ऑगस्ट रोजी ही मुलगी अत्यंत उदासपणे घरी गेली. जेव्हा तिच्या आईनं तिला विचारलं तेव्हा तिला रडू कोसळलं आणि तिनं आपबीती सांगितली. त्यानंतर आईनं पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली. ग्रामस्थ सुद्धा आक्रमक झाले. त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन दंगा केला. त्यानंतर या शकीलला अटक करण्यात आली आणि त्याचं निलंबन सुद्धा करण्यात आलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या जपान दौऱ्याच्या सुरुवातीला टोकियो इथं भारत जपान इकॉनॉमिक फोरमला संबोधित केलं. यावेळी त्यांनी जपानी कंपन्यांना भारतात गुंतवणुकीचं आमंत्रण दिले. पंतप्रधान मोदी म्हणाले, आज जग फक्त भारताकडे बघत नाही तर भारतावर विश्वासही दाखवते. तेथे उपस्थित व्यावसायिक नेत्यांना संबोधित करताना त्यांनी असं म्हटलं की मी आपल्याला विनंती करतो, कम मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड. अमेरिकेसोबत सुरू असलेल्या टॅरिफ वॉरच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे आमंत्रण महत्त्वाचं मानलं जाते. 2024च्या लोकसभा निवडणुकांना वर्ष उलटून गेल्यानंतरही भाजपच्या नेतृत्वाखालील NDAची लोकप्रियता ही वाढत असल्याचंच दिसून येते. नरेंद्र मोदी सरकारच्या कामकाजाबद्दल लोक समाधानी आहेत. जर आज निवडणुका झाल्या तर NDA 324 लोकसभा जागा जिंकू शकते असा अंदाज आहे. एकट्या भाजपच्या जागा 240 वरून 260 होण्याचा अंदाज आहे. तर दुसरीकडं विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी यांची भूमिका लोकांना प्रभावित करू शकलेली नाहीये. इंडिया आघाडीच्या जागा 2024 मधील 234 वरून कमी होऊन 208 वर येऊ शकतात. हा जनमताचा कल इंडिया टुडे आणि सी वोटर यांच्या मूड ऑफ द नेशन या सर्व्हेमधून समोर आलेला आहे. हा सर्व्हे अशा वेळी समोर आलाय जेव्हा इंडिया आघाडी मतांची चोरीचा प्रचार देशभर करते. पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी आजही देशातील जनतेची पहिली पसंती आहेत. 52% लोकांचं मत आहे की पंतप्रधान म्हणून सर्वश्रेष्ठ ते आहेत. तर केवळ 25% लोक राहुल गांधींना पंतप्रधान म्हणून पाहू इच्छितात. NDA मध्ये नरेंद्र मोदींनंतर पंतप्रधान पदासाठी 28% लोकांची पसंती अमित शहा आणि 26% लोकांची पसंती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि 7% लोकांची पसंती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की राज्याचा मुख्यमंत्री म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची लोकप्रियता कितीतरी पटीनं वाढलेली आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, यामध्ये जो विषय आम्ही हाताळले ते कसे वाटले, याबद्दलची तुमची मतं, या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि नमस्कार.